वारकरी संप्रदायातील संत परंपरेत संत निवृत्तीनाथ महाराजांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू आणि सद्गुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत संत निवृत्तीनाथ महाराजांचे जीवन कार्य, आध्यात्मिक योगदान आणि वारकरी संप्रदायातील त्यांचे महत्त्व. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार. चला आपण माहिती बघूया. संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत आणि संत ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई यांचे मोठे बंधू व आध्यात्मिक गुरु. नाथ संप्रदायाचे व भागवत धर्माचे त्यांनी मोठे कार्य केले. त्यांच्याबद्दलची काही माहिती आपण बघूया. ते त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर एका गुहेत असताना नाथ संप्रदायातील महान योगी गहिनीनाथ यांनी त्यांना दीक्षा दिली आणि आत्मज्ञान दिले. निवृत्तीनाथ महाराजांनी पुढे हेच ज्ञान आपले लहान बंधू संत ज्ञानेश्वर यांना दिले. तसेच आषाढी वारी आणि पालखी सोहळा म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांची पायी पालखी दरवर्षी आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होते, म्हणजे मार्गस्थ होते. ही पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करून नाशिक मार्गे पंढरपूरकडे मार्गक्रमण करते. त्यांचे आध्यात्मिक कार्याचे महत्त्व सांगायचे झाले तर निवृत्तीनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना सर्वसामान्य लोकांसाठी संस्कृत वेद पुराणांचे ज्ञान मराठीत सांगण्याचा आणि ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिण्याचा आदेश दिला. वारकरी संप्रदायात त्यांना अत्यंत आदराचे स्थान असून ते संत ज्ञानेश्वर परिवाराचे आधारवड होते. संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आणि संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि त्यांचे गुरु होते. त्यांचा जन्म 13व्या शतकात आळंदी येथे झाला. नाथ संप्रदायाचे संत गहिनीनाथ हे त्यांचे श्री दीक्षा गुरु होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. महाराजांचे जीवन सांगायचे झाले तर बघा, संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळात रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले. त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वरच्या मार्गील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांचे घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. पण निवृत्तीनाथ कुठेच दिसेना. पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाही. असे 7 दिवस गेले आणि 8व्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. तेव्हा विठ्ठलपंतांनी विचारले, अरे इतके दिवस तू कुठे होतास? तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, बाबा, वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ होते. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले. नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले. पण आळंदीच्या निष्ठुर लोकांनी त्यांना सांगितले, तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. तुम्हाला देहांत प्रायचित्ताविना दुसरे प्रायचित्त नाही. तेव्हा ते तुम्ही घ्याल तरच मुलांच्या मुंजी होतील. हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले. मुले गाढ झोपेत आहे हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला. ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई वडील घर सोडून गेल्याचे कळले. त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले. हे सर्व भार निवृत्तीनाथ महाराजांवर पडला.
तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांचा मातापितांच्या वात्सल्याने सांभाळ केला. संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी म्हणजे त्र्यंबकेश्वर. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या आपल्या भावंडाच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके 1218 मधील ज्येष्ठ त्रयोदशी या दिवशी 17 जून 1297 रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. समाधीवर इसवी सन 1812 मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले. मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमचाही काही अनुभव असेल तर तो देखील कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांसाठी तो प्रेरणादायी बनेल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते. आणि तुम्ही पण वारकरी संप्रदायातील आहे का असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.